नमस्कार मित्रांनो काल 19 एप्रिल 2024 रोजी आदरणीय सरपंच मंगेशदादा साबळे यांनी जालना जिल्ह्यातील म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघातील त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि खूप जनसमुदाय त्यांच्या मागे काल होता। तरी कडकडत्या उन्हात खूप तापत्या उन्हात 11 वाजता ते राजूर महागणपती ते दर्शनासाठी आलेले होते। गेवराई पायगावातून थेट त्यांनी राजूर महागणपती ते प्रस्थान केले। आता काय काय प्रक्रिया काल झाली या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत आणि सर्व काहीच आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम ते 11 वाजता ठीक 11 वाजता त्यांनी 9चा टाइम दिलेला होता तसा, परंतु ते ठीक 11 वाजता राजूर महागणपती येथे आले आणि खूप धडक्यात खूप जल्लोषामध्ये त्यांनी राजूर महागणपतीचे दर्शन घेतले। खूप जनसमुदाय त्यांच्या मागे होता, जसं की तुम्ही या क्लिप्समध्ये बघू शकता। आणि तिथून त्यांनी ठीक म्हणजे मंदिरात प्रवेश केला। मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुजाऱ्यांनी त्यांना त्यांची पूजा केली। त्यांचे त्यांचे जे काय अनुष्ठान राहतं ते तिथं केले। मंदिरात जाऊन त्यांनी गणपतीची पूजा केली। त्याच्यानंतर पुजाऱ्यांनी त्यांच्यावरती रुमाल टाकला। त्याच्यानंतर त्यांना एक त्यांचा विजय हो म्हणून एक गणरायाचा हार त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला आणि असला काही तिथली विधी तिथून चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आली। आणि त्यांनी अखेरकार गणपती महागणपती राजराजेश्वराचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या पुढील शुभकामना सुरुवात करण्यात आली। त्याच्यानंतर ते मंदिराच्या बाहेर त्यांची एंट्री झाली। त्याच्यानंतर बाहेर एंट्री झाल्याच्या नंतर सरपंच मंगेशदादा साबळे हे ठीक 12 वाजता मोटरसायकल 12 ते 12:30 वाजता 12:30 ठीक मोटरसायकलवरती त्यांनी रॅली काढली। त्यांनी कोणतीही त्यांची गाडी आणलेली नाही का, त्यांची गाडी त्यांनी अक्षरशः घरी लावून दिली। कारण की त्यांचं म्हणणं होतं की जर कधी माझे मावळे माझ्यासोबत येऊ लागले तर मग मी पण उन्हातच जाणार, कोणत्याही एसीच्या गाडीत मी बसून जाणार नाही। तर त्यांनी पण मोटरसायकलीवरती त्यांची रॅली काढली। त्यांच्या मागे खूप जनसमुदाय होता, ते पण स्वतःच्या खर्चानं आलेले लोक होते। त्यांनी कोणताही खर्च म्हणजे तिथे केलेला नव्हता। ते फक्त जे लोक आलेले होते ते स्वतःच्या खर्चाने तिथे आलेले होते आणि त्यांच्या मागे खूप कमीत कमी 50 ते 60 मोटरसायकल्स त्यांच्या मागे होते। आणि बऱ्याच पैठण, अंबड, सिल्लोड अशा बऱ्याचशा विविध तालुक्यातून लोक कोणी गाडीमध्ये स्वतःची प्रायव्हेट गाडी करून आलेले होते, भाड्याच्या गाडीने आलेले होते। आणि तिथून ते ठीक त्यांनी राजूर येथून 12:30 वाजता राजूर ते जालन्याकरता एक रॅली काढली आणि त्या रॅली मागे बराच जनसमुदाय त्यांच्या मागे होता। तिथून पुढे ते ठीक 1:50 म्हणजेच 1:30 ठीक जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना कलेक्टर ऑफिस येथे ते पोहोचले। आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्या पार्किंगला लावल्या। त्याच्यामध्ये मी पण सहभागी होतो मित्रांनो, मी पण तिथे काल गेलेलो होतो। आणि तिथे त्या गाड्या पार्किंगला लावल्याच्या नंतर त्यांनी एक छोटीशी एक नेतृत्व म्हणून तिथे त्यांनी एक भाषण केलं। त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या मतदारसंघातील मतदारांना की कशाप्रकारे काय काय करायचं होतं ते थोडक्यात त्यांनी सांगितलं। आणि तिथून पुढे ते ठीक 2 वाजता म्हणजेच जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले। आणि तिथं मग त्यांनी तिथे एंट्री करणं अगोदर तिथं पोलीसवाल्यांनी म्हणजेच जे पोलीस निरीक्षक राहतात त्यांनी तिथे चेकिंग केली। आणि आतमध्ये फक्त 5 उमेदवारासोबत 4 माणसं म्हणजे टोटल 5 माणसांनाच एंट्री करण्याचं त्यांनी म्हणजे परमिशन आतमध्ये कार्यालयात जाण्यासाठी दिली। आणि ते ठीक 2 वाजेला आतमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला। आणि तिथून पुढे त्यांनी काही प्रक्रिया केली, जे की आपण ह्या व्हिडिओ क्लिप्समध्ये इथे बघू शकता। तिथे त्यांनी ते काही म्हणजे जे काही अर्ज भरण्याकरता जे काही फॉर्म भरण्याकरता जे डॉक्युमेंट्स लागतात, जे काही माझं सिग्नेचर वगैरे जे सर्व काही त्यांचे कॅन्डिडेट वगैरेचे सिग्नेचर वगैरे लागतात, ते सर्व काही प्रक्रिया त्यांनी तिथे पार पाडली। आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व काही फॉर्म भरल्याच्या नंतर मग तिथून पुढे आम्ही थोडं लवकरच घराकडे प्रस्थान केलं। आणि त्यांनी मग त्याच्यानंतर काय झालं तर ते थोडक्यात माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहे तिथे अगोदरच्या ते आपण इथे बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आदरणीय सरपंच मंगेशदादा साबळे यांनी खूप जल्लोषात काल फॉर्म भरला। आणि त्यांनी जनतेस असलं आव्हान दिलेलं आहे की जनता थोडी घाबरलेली आहे, समोरासमोर डायरेक्ट समोर येऊ शकत नाही। काही प्रश्नांचे उत्तरे तुम्ही स्वतः समजून घेऊ शकता। काही कारणामुळे कोणी माझ्या मागायला की डायरेक्ट फोन लावतं आणि सांगतं की तिथे काय करू लागलं वापस असले काही त्यांनी वक्तव्य करत काल खूप त्यांनी एक आव्हान दिलं की विजय आपलाच होणार, कोणी खचून जाऊ नये। सर्व जालनाकरांना त्यांनी विनंती केली, सर्वच काही प्रार्थना केली की विजय आपलाच होणार, टेन्शन कोणी घ्यायचं नाही, खचून कोणी द्यायचं नाही। आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काल त्यांचा फॉर्म भरण्याचा जे कार्यक्रम होता आपण त्याला ते म्हणू शकतो ते पार पडला। आणि त्याच्यानंतर ते 5 वाजता घराकडे रवाना झाले। तर अशा प्रकारे आदरणीय सरपंच मंगेश साबळे यांनी काल फॉर्म भरला आणि त्यांनी काही
आव्हान दिलेलं आहे जनतेकरता की माझ्याकडे कोणताही पैसा नाही प्रचाराकरता, कोणताही पैसा नाही, सर्वच तुम्हाला करायचं आहे. परंतु मात्र निवडून आल्यानंतर तुमचे जेवढे पण प्रश्न आहे, जसे की शेतकऱ्यांचे शेतीमालाचे हमीभावाचे प्रश्न, तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न, सर्वच काही प्रश्न मी संसदेत अगदी योग्य रीतीने तिथे मांडण्याचं काम करेन. एक तुमचाच माणूस असं म्हणून मी तिथे काम करेन, एक सर्वसामान्य जनतेचा माणूस म्हणून मी तिथे काम करेन आणि सर्वच काही जालना सिटीचा एकदम डेव्हलपमेंट, चांगला विकास मी करेन, असं त्यांनी काल त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे सर्व जनतेकरता जालनाकरांना एक आव्हान दिलं. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असल्याचे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश पबळे 2.0 सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.